काय नाव काय तुझं? मी प्रतीक राऊत. तुझं नाव काय? आर्या संतोष नाईक. कुठे राहता तुम्ही? चौरामेश. कितवीला आहेस तू? तू कितवीला आहेस? थर्डला आहेस तू? मग तुम्ही रोज येता इथे? मजा येते इथे आल्यावरती? काय वाटतं इथे आल्यावर? हा, आम्हाला मजा वाटते. आम्ही खूप खेळतो. तुम्ही खूप खेळता आणि मागे तलावाकडे शांत वाटते, थंड वाटते इथे. नमस्कार, मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आत्ता म्हाका थोड्या वेळान असा शूट, पण त्याच्या आधी म्हटलं तुमका एक सफर देऊया ह्या रिसॉर्टची. एलिसन रिसॉर्ट असा अलिबागमध्ये येसाद नावाच्या गावाकडे असा अप्रतिम रिसॉर्ट असा आहे बघा मागे. आता मी जातलं आहे स्विमिंग पूलमध्ये थोड्या वेळाने, पण आत्ता मी जाते नाश्ता करू. बाजूकच ना एक स्वामी समर्थ खानावळ असा, त्या ताई उत्तम जेवण बनवतात. त्यांच्याकडे आता जातं मी नाश्ता करू, कारण आता सकाळ आता जाऊन येऊया म्हटलं, नाश्ता करून येऊया त्यांच्याकडसून आणि नंतर मग मी जातले ह्या स्विमिंग पूलमध्ये. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. नाश्त्यात गेले तेव्हा समोरच्या बाजूक इटांचा कारखाना होतो. दुसऱ्यांची घरा बनवण्यासाठी इटा बनवणारे स्वतः मात्र त्यांना कपड्याच्या तंबूत राहायचा लागतो. इटांचा कारखाना ना असं लांब ना बघू जबरदस्त वाटतं, असे एकावर एक मस्त असे रचून ठेवलेले असतात, पण त्यांच्या मेहनत लय कायच्या काय मेहनत आहे. असो, मी मस्तपैकी गेलोय खानावळीत, जोरदार नाश्तो केलंय, पुरी भाजी खाल्लंय, एक प्लेट उपमा हादडलोय आणि असं टम्म असा पॉट फुगवून परत स्विमिंग पूलमध्ये येईल. आणि अशा प्रकारे पोटपूजा झालेली असा माझ्या मागे बघताना स्विमिंग पूल असतो. आत्ताच मी त्यांना सांगले स्विमिंग पूल साफ करून घेतले आणि आता मी पाण्यात उतरतले. एवढं मोठं आहे बघा स्विमिंग पूल असा माझ्या मागचं बघा. हो बघा, आणि एवढ्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये मी एकटंच उतरतो. म्हणजे दोन असतात, तो मागच्या वेळी दिसतो लहान पोरांचा आणि एक 4-5 फुटापर्यंत मोठ्या माणसांसाठी बनवलेला असा. त्यामुळे एकटंच उतरतले, कोणच नाही. त्यामुळे एकट्याची मजा, एकटो ह्या पाण्यात डुंबत राहतले, कारण माका काही पेवाक येणार नाही. कोण गावला तर बाहेरसून काय फोटो बिटो काढल्यानंतर तेव गावतील. चला पाण्यात उतराया, पाण्याची मजा घेऊया. सेल्फी स्टिक मध्ये पाणी गेलेलं असा, त्यामुळे सेल्फी स्टिक आता गंजतली. त्यामुळे ही सेल्फी स्टिक फुकट जातली, एवढा कन्फर्म असा अडकतली, बाहेर येऊचीच नाही. त्याच्यामध्ये बरोबर बुडली, माझं लक्ष येईल नाही, आतमध्ये पाणी गेलं. बरं गेलं तर दुसरी काय. मगाशी मी डुंबावतोय, तयारी झालेली आहे. आता मी बाहेर जातोय, जेवून झाला की मग जातले अजून एका ठिकाणी. जर येळ गावलो तर कन्फर्म नाही, जेवून झालं तर जातले अजून एका ठिकाणी. सरप्राईज असा बघूया शक्य होता काय. पण सध्या तरी आता मी जेवून जातोय, जेवण काय आता बघतोय आणि जेवण झाल्यावर पुढचा कार्यक्रम पुढे. ही बघा समोर दिसता तुमका, ही असा समर्थ खानावळ पर्यंत जेवणाची सोय केलेली असा. मस्त उत्तम आणि चविष्ट जेवण असा, अगदी गावातल्यासारखं. चला आज बघूया काय जेवण आहे.
आत्ता मी येळात येळ काढून इलय रेवदांड्याक रेवदांड्यामधल्या चौल गावात. ह्या माझ्या पाठीमागे जर तुमका दिसता ना, या असं रामेश्वराचं मंदिर, प्रसिद्ध मंदिर असा, जुना मंदिर असा. आणि आजूबाजूची जागा बघलास ना, जबरदस्त जागा. मला वाटतं कोकणातली सगळी मंदिरं अशी प्रशस्त असतात आणि भरपूर आजूबाजूक जागा असतात. आणि ह्या मंदिरसुद्धा तितकाच प्रशस्त असा. हे बघा माझ्या मागे तुमका दिसता तलाव असा, अगदी सुंदर आणि मोठो तलाव असा. उतराक खाली पायरे असत. आता येळ नाही त्यामुळे पटकन मी मंदिरात जातोय. आतमधलं तुमका काय दाखवून गावता ता बघतोय. आणि येळ गावलोच तेव्हा खाली उतरा. आता हयसूनच नमस्कार करून जाऊ काय पुढे, कारण महत्त्वाचा काय शूटिंग असा. मी शूटिंग करू गेलोय, फिराक नाही. वेळ काढून फिरते ती गोष्ट वेगळी, त्याच्यामध्ये 3-4 एपिसोड निघाले ती गोष्ट वेगळी. पण म्हणा असं आपण ग्रँटेड घ्यायचं नाही. येळेत थंय पोचाव काय त्याचं लात करून हकलवून देतील. चला मंदिरात जाऊया. चला बैरागी गणपतीचं दर्शन घेतल्यावर आपण जाऊया आता मंदिरात. आणि मंदिरात दर्शन घेऊया शंभू महादेवाचा. मंदिर बघलास काय जबरदस्त मंदिर वाटतं ना, अगदी कोकणातला मंदिर आहे. प्युअर मंदिर तसा खूप जुना, बांधकामावरनं आता कळताचा, पण अगदी देवाचो राजवाडो असल्यासारखा ठेवलेला, देवाचा घर असल्यासारखा ठेवलेला. म्हणजे प्रत्येक आवारांना स्वतःची एक वेगळी जागा, प्रशस्तपणा असा. आता ह्यो मंदिराचो गाभारो, ह्यो गाभारो पण केवढो मोठो आहे बघा. अजिबात खंय कंजूसगिरी केलेली नाही, कारण ह्या मंदिराचा बांधकाम आत्ताचा नाही. या मंदिराचा बांधकाम जुना, त्यामुळे व्यवस्थित प्रशस्त जागा ठेवलेली असा. ह्यो असा मंदिराचो मूळ गाभारो. आणि याच्यामध्ये विराजमान झालेले असत हे शंभू महादेव. याच्या आधी सुद्धा मी एक शिवलिंग कव्हर केलंय नेरूरचा, नेरूर पारावरचा, कलेश्वराचा. तर कलेश्वराची पिंडी सुद्धा अशी चौकोनी असा. जे खूप प्राचीन मूर्ती असत ना, जे खूप प्राचीन शिवपिंड असत ना, त्यांची तुमका पिंडीची खालची बाजू अशी चौकोनी दिसत. आणि या पिंडीची खासियत बघा, पिंडी वर नाही, पिंडी भुतूर असा. उत्सवाच्या दिवसात ह्या पिंडी सजवला जाता. आणि ह्या पिंडीक सजवतात कशान, तर देवाच्या मुखवट्या. बघलास काय जबरदस्त मुखवटो असा. रूप काय दिलेला असा देवात. पाठीमागच्या बाजूक ह्यो असो नाग दिसता, फनो काढलेला, तो काय जबरदस्त दिसता. खरोखरच एखादं मोठं नाग उभं रावल्यासारखं वाटतं. या तुमका सगळ्यांना माहिती आहे, कोकण म्हटल्यावर पालखी देवाची असताच. आणि ह्या मंदिरात सुद्धा देवाची एक सुंदर पालखी ठेवलेली असा. आकारान एकदम रेखीव आणि सुबक. इथे हे लावलेले दिवे सुद्धा मला एवढे आवडले ना, वा वा, फारच अप्रतिम. मंदिराचं तुम्ही बांधकाम बघलास ना, तर अगदी सगळा बांधकाम घरासारखा केलेला. खांबे, वरची डिझाईन, हे बघा, ही 2 माणसं तुमका दिसतात ना, काय नशीबवान असत. देवाच्या घरात बसान कॅरम खेळत. हे बाजूक ना एक छोटस माका दरवाजा दिसलो. भुतूर जाऊन बघते तर काय, आतमध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं. आणि नुसती विठ्ठल रखुमाई नाही, तर विठ्ठल रखुमाईच्या बाजूक 2 वेगवेगळे गणपती होते. म्हणजे ह्या चित्र मी पहिल्यांदाच बघलंय. मध्ये विठ्ठल रखुमाई आणि बाजूक 2 गणपती. एके बाजूक वरद गणपती तर दुसरे बाजूक महागणपती. म्हणजे अष्टविनायकातल्या 2 गणपतीचं दर्शन माका ताबडतोब थैच्या थै झालेला होता. आणि यांच्याबद्दल मी काय बोला, अख्खो महाराष्ट्र यांच्या प्रेमात असा. म्हणजे बघा, आज जर मंगळवार असात तर मी तुमका गणपती दाखवले. आज जर एकादशी असात
तर मी तुमका पांडुरंग आणि रुक्मिणी दाखवले। आज जर सोमवार असा तर तुम्ही तुमका शंभू महादेवाचा दर्शन दिलेला असं, त्यामुळे आज सगळ्या गोष्टी एकत्र झाले आणि जर संकष्टी असत तर क्या बात आहे। मंदिरामागचं ह्यो निसर्ग बघलास ना आणि ह्या तळा, ह्या बघा ह्या तळा, दोन गोष्टी एवढे सुंदर असत ना की मन तुमचा शांत होता आणि प्रसन्न वाटतं। हे बघा मागे तुमका ऐका घेताय खूप छान सनई वाजता आणि या सनईच्या मंगल आवाजात ना परमेश्वराचं दर्शन गावलं तर अजून काय वया। ही जी मागे घुमटी दिसताना ही असा विशेष करून नंदीसाठी, नंदी हो बघा आत्मे नंदी असं, त्या नंदीसाठी उभारलेली ही घुमटी असा आणि आतमधल्या बाजूक महादेवाचा रामेश्वराचा जो मंदिर असा तर पूर्णपणे कौलारू असा। माका ही खरी म्हणजे गंमत वाटतं ना, कोकणातली बरीचशी मंदिरांना कौलारू असतं, अगदी आपली घरं कशी असतात कौलाची तशी देवाचा ह्या घर असा, देवाचा घर पण आपल्यासारखाच। काय सुंदर कल्पना असताना, जुना बांधकाम असा, जुन्या वाड्यासारख्या बांधकाम असा, विठ्ठल रखुमाईचा काय सुंदर मंदिर आहे, काय देखणी मूर्ती आहे, वा वा वा, मन शांत झाला, प्रसन्न झाला आणि ह्या बघून तर अगदी ओ हो 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 घरा गेल्यासारख्या वाटला। हाय कर, हाय हाय कर, हाय कर, हाय। नाव काय तुझं? नाव सांग, नाव सांग। अनुश्री जाधव। सांग अनुश्री जाधव। कुठून आलीस तू? इथेच राहतेस? चला पुढच्या मंदिराकडे जाऊया, नाही तर उशीर होईल, पटकन जाऊया चला। शूज घालतोय। या बघा ह्या माझ्या मागे बिर्ला मंदिर असा, पण माका आतमध्ये काही कॅमेरा घेऊन नाही जाऊ पावलो, कारण त्यांचा नियम असा कॅमेरे वगैरे वर घेऊन जायचो नाही। तुमच्या खिशातले जे काय मोबाईल विमाईल कॅमेरा विमेरे असतील ते सगळे हयच ठेवून द्यायचे। म्हणजे ही जी काय तुमका दुकानं दिसतात माझ्या मागे, ही बघा ही, हां त्यांच्याकडे ठेवून जायची, नाही तर तुमच्या गाडीत ठेवा, नाही तर काय करा, पण कॅमेरा वरती घेऊन जायचो नाही असं त्यांचा नियम असा। त्यामुळे वरचा वागा काय शूट करूक नाही गावला, त्यामुळे तुमका काय दाखवूक गावाचं नाही, पण अप्रतिम मंदिर असा, अप्रतिम प्रिमायसिस असा, मन शांत होता आणि खूप सुंदर मंदिर असा, मन अगदी शांत होता, भक्तिमय वातावरणात। आणि खऱ्या अर्थानं बघित गेलं ना तर ह्या बराचसा की वरती तुमचा कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, कारण मग ते ना काय होतं ना सगळे फोटो बिटो काढण्याच्या नादात ना सगळा बघूचा रवान जाता, हरकत नाही, पण तुम्ही येऊन ह्या मंदिर प्रत्यक्षात बघा। चला आता माझी 8 वाजत दिली आहेत, 9 वाजताची शिफ्ट लागलेली असा, त्यामुळे आता जवळ असं 15 मिनिटार हॉटेल असा, पटकन चेंज करतले आणि मी जातले शूटिंगला, होय की नाही। त्याच कामासाठी इलं ह्या इसरतोय मी। नाश्ता करू जाता जाताना उशीर झाला, मग मी म्हटलं जेवूयाच आता, वाईज डाळ खिचडी खाऊया मस्तपैकी आणि डाळ खिचडी खाऊन मग पुढे जाऊया, दत्त मंदिर वगैरे करूया आणि निघाया। पण वाईज जरा थंय झालं लेट, कारण माझे झालं रेंज इली थंय, रेंज इल्या फोनाफोनी सुरू झाली, ह्या कामा त्या कामा, हास्य जत्रेचा एक काम होता, आता सगळा आठवेपर्यंत आणि सगळं जेवण करीपर्यंत थंय झालं मला उशीर। मग त्याच्यानंतर मी रिक्षा बघू लागले तर रिक्षा काय गावाक नाही, बराच वेळ रिक्षात नव्हती आणि थोड्या वेळानं शेअर रिक्षा इली, ती पकडले आणि मी रेवदांडा गेले। रेवदांडा गेल्याक मी दत्त मंदिरात जाऊन रिक्षा विचारले तर त्यांना पैसे जास्त सांगायला लागलो। मी म्हटलं म्हणजे 150 होतं तर 300 सांगायला लागले, तर मी म्हटलं ह्या जरा अति असा, म्हटलं नको एवढे नको पैसे खर्च करू, तर चलत जाऊचं पण विचार केला, म्हणजे ते पायऱ्या तगत सोडतले मी वर तगत चलत जाईल असं विचार केले। पण नंतर मग येळेचा गणित बसला नाही, कारण मला परत यायचा होता, घरात जाऊचा मुंबई, त्यामुळे त्या गणित काय बसला नाही। म्हणजे अर्थात म्हणणं एवढाचा, ह्या वेळेस काय दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं योग नव्हतो, येत महाराज बोलवतील नक्कीच, तर पुढच्या वेळेक मात्र दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं योग येतलोच आणि आम्ही करतलेच लवकरच।
चला आता मांडवा बीचला नाही, मांडवा जेट्टीवर इले मालदारची बस पकडून अलिबागवरसून आणि आता चाललंय मुंबई. बघा सगळे लाईन लावलेली माणसं असं सगळे मुंबई जातात. चला मुंबईचं गेटवे ऑफ इंडियाकडनं सुरू झालेली आपली अलिबाग सफर पुन्हा एकदा गेटवे ऑफ इंडियाकडे येऊन संपलेली असा. या सफरीमध्ये ज्या कामासाठी गेलेले त्या कामाव झाला आणि 3-4 दिवस मस्तपैकी फिरणाव झाला. तुमका 3-4 एपिसोड बघू गावले. काय सांगतास? ह्यो पहिलो एपिसोड बघता सो अजून 3 एपिसोड असं खाली लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये, ते जाऊन बघा. आणि ही एकंदरीतच अलिबाग सफर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटा पुढच्या व्हिडिओ मध्ये. तवसर बघत राहा दळव्यांचो झील.